10 सप्टेंबर 1938 रोजी नागोराव किष्टण्णा जनके पेल्लीवार यांचा जन्म किष्टण्णा यांच्या परिवारामध्ये झाला. त्यांना शिक्षण हे आदिलाबाद या ठिकाणी देण्यात आले. त्यांना PSI बनायचे होते. त्यांचं व्यक्तिमत्व हे फार कर्तृत्ववान होतं. इसवी सन 1966 यासाठी किनवट शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. त्याला नेतृत्व जे नागोराव यांचे मिळाले. त्यांनी जनतेला योग्य न्याय देण्यासाठी जन आंदोलन छेडले. किनवटचे तहसील पूर्ण नागरिकांनी भरून गेले होते. एक मोठं जन आंदोलन पेटलं होतं. या प्रसंगी श्री शृंगारवेल हे प्रशासकीय अधिकारी नागपूर या ठिकाणाहून तपास करण्यासाठी SP शृंगारवेल नगरपालिके मागील बाजूस असलेल्या फॉरेस्ट ऑफिस जवळील विश्रामगृहास गेले. तेथे विश्रांती करते वेळेस कुणालाही आत येऊ न देण्याचे आदेश त्यांनी दिलेले होते. न्याय मिळाल्याशिवाय विश्रांती घ्यायची नाही म्हणून या संदर्भात पुन्हा घोषणाबाजी चालू झाली. परत एक वेळेस श्री शृंगारवेल यांना भेटण्यासाठी जय नागोराव यांनी प्रयत्न केले, परंतु त्यांना परत यावे लागले. अशा थंडीच्या दिवसात कुणीतरी शेकोटी केली. त्याचे रूपांतरण आगीत झाले. विश्रामगृहात जाण्यासाठी एकच मार्ग होता. त्याभोवती मोठ्या प्रमाणात किर्र असे जंगल अंधार हा होता. त्यामुळे DYSP यांनी आंदोलन प्राथमिक स्वरूपात लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला. त्यामुळे नगरपालिका परिसरामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळेस नगरपालिका श्री मधुकर वट्टमवार हे अध्यक्ष होते. सर्वत्र धावपळ सुरू झाली. एक प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशा परिस्थितीतच अचानक गोळीबार देखील चालू झाला. या गोळीबारामध्ये तिघांना गोळ्या लागल्या. त्यामध्ये बाबूलाल भंडारे हा ट्रॅक्टर वाहक होता. दुसरी गोळी 7च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलाला म्हणजे साबेर
खैरुद्दीन यांना लागली. त्यांना वाचविण्यासाठी आत घेण्यासाठी जे नागराव हे सरसावले तशातच कवाडाच्या एवढूशा छिद्रामधून त्यांना गोळी लागली आणि रक्तबंबाळ अवस्थेत ते बलदंड शरीराचे असलेले जे नागराव पडले आणि जागीच देहावसन त्यांचे झाले. एक कर्तबगार पुरुष म्हणून किनवट शहराचे नागरिक होते. त्यांच्यामुळे किनवटचा विकास सुरू झाला होता. त्यामुळेच किनवट शिक्षण संस्था किनवटचे पहिले सचिव म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांच्या या कार्याचे स्मरण हे किनवट नागरिकांना नेहमी राहील.